तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच हिंजवडी परिसरामध्ये समस्यांची पाहणी केली। 2 आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार विकास कामांना सुरुवात झाली की नाही याची अजितदादांकडून पाहणी करण्यात आली। हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार आक्रमक झाल्याचं दिसलं। अजित पवारांनी हिंजवडीमध्ये रस्त्यावर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। विकास कामांच्या आड कोणी आला तरी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट सूचना अजित पवारांनी दिली। कोणी आडवा आला तर समजून सांगा, एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार म्हणाले। आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल करा, कुणीही असलं। अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही। नाही तर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल, ते आपल्याला होऊन द्यायचं नाही। एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं। तर अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना खडे बोल सुनावले। आपलं वाटोळं झालं, अगदी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं असं अजित पवार म्हणाले। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरं जातात की नाही? धरणं करताना मंदिरं जातात, पर्याय भरपूर आहे। तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला मार तर आपण कोणालाही झापलं नाही असं स्पष्टीकरण यानंतर अजित पवार यांनी दिले। दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या। होतंय काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे, मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टीव्हीला दाखवता अजित पवारांनी आमक्याला झापलं। मी काही झापायला आलो नाही। पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ, कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे। तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे, त्याचेही अधिकारी असतात। या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे।